जय जिनेंद्र। आज आपण पाहूया काजू करी। चला मग बनवूया आपण घरच्या घरी काजू करी। हे बघा किती घरच्या घरी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी आपण काजू करी बनवूया। हे बघा तर आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। हे बघा आता मी 50 ग्रॅम पूर्ण काजू घेतलेले आहे, त्यामधले थोडेसे वाटीत काढले आणि ते कोमट पाण्यात भिजत ठेवले। आपली हे पूर्ण तयारी होईपर्यंत ते छान भिजतात। आणि एका कढई घेतली, त्यामध्ये 2 चम्मच असे तेल टाकलं आणि हे जे आपले अर्धे काजू आपण ठेवलेले ते आपण आता फ्राय करून घेऊया। छान असे फ्राय झाले की आपण ते काढून घेऊया। असे आपण तेलात छान अर्धे काजू फ्राय करायला घेऊ। हे बघा छान फ्राय झाले की आपण ते काढून घेऊ आणि आपण हे कांदा टोमॅटो हे सगळं छान तेलामध्ये भाजून घेऊ आणि आपली ही छान रेस्टॉरंट सारखीच आपली भाजी तयार होते। आणि आपल्याला कधी भाजी नसली तर आपल्याकडे काजू असतात तर छान सोप्या पटकन अशी भाजी तयार होणारी आहे। हे पहा आपण छान असं फ्राय करून घेतलं। फ्राय झालं की आपण एका ताटमध्ये काढून घेऊ आणि ते थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊ। थंड झालं की आपण ते मस्त मिक्सरमधून बारीक आपलं वाटण तयार होऊन जाते। थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन होऊन जाते, नरम लगेच होते। आपलं टोमॅटो वगैरे ते छान नरम होतात। आणि जे आपण गरम पाण्यात जे ठेवलेले होते ना काजू, ते त्यामध्ये आता टाकायचे। थोडंसं आपलं लालसर झालं, टोमॅटो नरम झाले की ते काजू त्यामध्ये टाकायचे। त्याला काय होते ना, ग्रेव्ही खूप छान येते, घट्ट अशी ग्रेव्ही येते। आणि ते काजू आपले छान असे शिजले त्यामध्ये थोडे की आपण ते छान एका ताटामध्ये काढून घ्यायचे। कस्तुरी मेथी टाकली, थोडी कस्तुरी मेथी टाकायची आणि ते भाजणं झालं की छान आपण मिक्सरला फिरून घ्यायचं। हे बघा तुम्ही पाहू शकता, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त अशी आपली भाजी तयार होते ती। आणि त्याच कढईत मी तेल टाकलं, त्यामध्ये 2 चम्मच मी लाल तिखट टाकलं। ते छान थोडंसं लाल तिखट आपण होऊ देऊ आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं ते त्यामध्ये आपण टाकून घेऊ, कढईमध्ये टाकून घेऊ। हे बघा आपण ते कढईमध्ये सोडलं की छान त्याला असं लालसरपणा येतो आणि ग्रेव्ही पण आपली छान होते आणि तेल पण त्याला मस्त असं सुटते भाजीला। आणि त्यामध्ये हळद तिखट थोडंसं अजून आपल्या चवीनुसार हळद, थोडीशी कस्तुरी मेथी पण त्यामध्ये मी थोडीशी टाकली अजून। आणि ते थोडंसं भाजून घेतलं की कोमट पाणी, आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागते ना तेवढी आपण पाणी टाकून ते थोडी पतली वगैरे अशी करून घ्यायची। आणि त्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण फ्राय केलेले काजू असतात ते त्यामध्ये सोडून द्यायचे कढईत। अगदी आपली 10 मिनिट मस्त उकळू द्यायची ही आणि आपली रेड्डी काजू करी तयार झालेली आहे। अहो चला वाढू का मग मी तुम्हाला? आलो 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 आलो, चला वाढ लवकर। आपण आता छान जेवण करूया आणि सर्वांना सांगूया किती एकदम टेस्टी घरच्या घरी काजू करी। चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।